पहिला चेंडू आला तसा झपकन विकेट कीपर कडे जातो आहे. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. सुरुवात मात्र डॉट चेंडूने केली आहे. एका साईडला पण नक्कीच पाहिलं मारुंजी संघ कालच्या दिवसभरामध्ये सुंदर खेळ दाखवला. आजच्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सुंदर खेळ दाखवला. आता मात्र अंतिम 4 मध्ये पोहोचले आणि सेमीफायनलमध्ये लढताना पाहायला मिळतात. इथे मात्र काय फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरना चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार इथे मात्र आपण पाहिलं सागर काटकरच्या बॅट मधनं एक फटका पाहायला मिळतोय. षटकाराने पाहिलं सुरुवात नागपकाला होती. 6 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना लॉंग ऑफला लगातारचा दुसरा षटकार. 6 धावात. परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा इथे मात्र बडका क्षेत्ररक्षक आहे. तिथे चुकी होती. चेंडू निसटलाय, सटकलाय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. 16 धाबा दापलकावरती सागर काटकर आपण पाहतोय. सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहिलं भन्नाट फॉर्म मध्ये असला खेळाडू सागर काटकर. त्यांच्या बॅट मध्ये धाबा येत आहेत. अनिकेतवरती मात्र पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र आला तसा खोदून काढलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बावीस धाबा दापलकावरती सागर काटकर मॅन फ्रॉम सुतारवाडी इथे मात्र आलेत आणि आल्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये त्यांच्या इथे मात्र बॅटिंगच्या जोरावर धुमाकूळ गाजवलाय. 3 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मध्ये आलाय. पुन्हा एकदा आता मात्र पाहतोय चेंडू 12 ऑफ स्टंपच्या बाहेरचा पाहायला मिळतोय. वाईट बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. 23 धाबा दापलकावरती करता आपण पाहिलं मारुंजी संघाची स्ट्रेंथ जर पाहिली त्यांची गोलंदाजी नक्की सर्वात जास्त नक्कीच स्ट्रेंथ आहे. त्या स्ट्रेंथ वरती मोठा प्रहार केलाय. हो इथे मात्र हा चेंडू आपण पाहिलं खूप टप्प्याचा बॉल इथे मात्र ऑफ साईडच्या नक्की साईडने खेळायचा होता परंतु बॅटवर चेंडू येत नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक मात्र संपत जाईल पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती आपण पाहतो सतीश भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी टीमच्या बिनबाद 23 धाबा दापलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय महागडं ते मात्र मारुंजी टीमसाठी राहिलं आहे. आता मात्र पाहिलं मारुंजी संघाला नक्कीच कमबॅक करायचा आहे. षटक क्रमांक 2 घेऊन अजिंक्य भुसडे गोलंदाजीच्या मार्कवरती आला. याच्या अजिंक्यने आपण नक्कीच पाहिलं मागच्या मॅचमध्ये देखील षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. कमबॅक मात्र करून दिलं होतं. तो अजिंक्य गोलंदाजीच्या मार्कवरती आला आहे. स्ट्राईक हँडला साहिल नांगरे या देखील खेळाडूची ओळख आपण पाहिली तर अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या संघाला मॅच जिंकून येणारा खेळाडू म्हणून साहिलची ओळख आहे. अंडर 25 गटामधला हा खेळाडू आहे. पहिला चेंडू शपलवून खेळायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहायला मिळतो. मुख्य पंच मात्र त्या ठिकाणी दंडित करतात. मुख्य पंचांनी व्हाईट बॉल कळवलाय आणि व्हाईटचं पाहिलं तर 24 धाबा माझ्या दापलकावरती असणार आहेत. इथे मात्र शॉर्ट पिच आला तसा भिरकावून दिलाय. डीप फाईन लेगला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा.
30 धाबाच्या मात्र धापल का भरते आहे. पहिले षटक अतिशय महागडे ठरलं. या षटकामध्ये अजिंक्य आलाय आणि अजिंक्यवरती देखील पहिल्या चेंडूवरती साहिलचं आक्रमण पाहायला मिळत आहे. षटकार आलाय. 30 धाबा धापल का भरते आहेत. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आलेली एक सिंगल पाहायला मिळतं. विकेटच्या मागं पाहिलं किरणच्या चेंडूमध्ये हातामध्ये नक्कीच चेंडू येत नाही आहे आणि त्यावरती पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळत आहे. या सिंगलचं 31 धाबा धापल का भरते आहेत. एकतीस धाबाच्या मात्र धापल का भरते आहे. फुलोवर फुल टॉस. इथे मात्र आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. चेंडूला फेकून दिले सीमारशी बाहेर. षटकार 6 धाबा. इथे मात्र सागर काटकर काय सुरेख फलंदाजी करतात. त्यांची बॅट मध्ये फक्त चौका षटकाराची भाषा बोलते आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. कट केलाय. गॅप मध्ये ढकललाय आणि चेंडू इथे देखील दन दन करत सीमारशी बाहेर. चौकात 4 धाबा आहेत. धाबा धापल का भरते आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना अजूनही पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी आहेत. 41 धाबाच्या मात्र आपण धापल का भरती पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र बैठक सजवली आहे आणि चेंडूला आला तसा फेकून दिलाय. षटकार 6 धाबा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य तयार. स्ट्राईक सागर. पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या व्ही शेप मध्ये. इथे देखील चौकार आलाय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापल का भरती धाबा आहे त्या स्वर्गीय सतीश भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी टीमच्या. 51 धाबा धापल का भरती आहेत. इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. षटक क्रमांक 3 घेऊन बाळू लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. आता मात्र धाबा पहिल्या पॉवर पाहिले अतिशय महागडे नक्कीच गोलंदाजी राहिली आहे. धाबांना रोखायचं आहे. रोखल्या जातील का हे मात्र पाहायचं आहे आणि त्याचा प्रयत्न मात्र करावा लागणार आहे. बराचसा संघर्ष आपण पाहिला. आता मात्र या मॅचमध्ये मारुंजी टीमच्या श्रीकांतबाबू बुचडे स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या बॉलिंग युनिटला नक्कीच करावा लागतो आहे. परंतु आता मात्र तो संघर्ष कुठेतरी पुसायचा आहे. संघर्षाची रेख मात्र पुसायची आहे. प्रयत्न मात्र करायचे आहेत. इथे मात्र बॅटच्या पुढे टाकलेला चेंडू समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार 6 धाबा आहेत.
पुन्हा एकदा फटका खेळलाय, तिथे बॅकअप आहे अजिंक्यचं. चेंडू मात्र अडवला जाईल आणि तिथे आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. सिंगलचं 58 धाबा दाखल कबड्ड्या. कुठेतरी पहा जी गाडी मात्र सुसाट बुलेट ट्रेन सुटली आहे. धाबेंची गाडी मात्र आपण पाहिलं, एका साईडला सागर काटकर 10 चेंडू 42, त्याच्या दुसऱ्या साईडला साहिल नांगरे 4 चेंडू 14 आणि ओपनिंगची पार्टनरशिप जर पाहिली तर 58 धाबांची झाली आहे. 14 चेंडू आणि 58 धाबांना 58 धाबा आत्तापर्यंत आपण कबड्डी बनवल्यात. त्या बुलेट ट्रेनला कुठेतरी थांबावं लागणार आहे. स्पीड ब्रेकर लावायचा आहे, धाबेंच्या वेगाला कमी नक्कीच करायचा आहे. फुलटा स्लोवर पण हाताळायचा होता. फुलटा अनिकेत फार दूरवरती राहील, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार 4 धाबा आहेत. अकरा चेंडू आणि 46 धाबींची खेळी आतापर्यंत सागर काटकर यांच्या बॅटमन आली आहे. या आधीच्या अंगामध्ये मध्ये एक मॅच झाली होती, स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये सागर काटकरने लगातारच्या 3 मॅचमध्ये 3 50 झळकावल्या होत्या. आज मात्र आपण पाहिलं तशीच काहीशी कामगिरी. पुन्हा एकदा कटकल चेंडू रक्षक आहे तिथे अजिंक्य प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत आपण नक्कीच पाहिलं पोहोचतायत. चेंडूपर्यंत पोहोचलाय, अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण 2 धाब्यांसह 64 धाबा दाखल कबड्डी आहे. हो, इथे मात्र आपण पाहिलं पायावर चेंडू फ्लिक करायचं होतं, पण नक्कीच पुढे सर सवले सफल झाले. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये मात्र धाबेंच्या गतीला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम पहिल्या 5 चेंडूवरती केलं गेलं. ते 5 चेंडूमध्ये 13 धाबा खर्च केले गेले. कुठेतरी नक्कीच ब्रेक लावायचा आहे, कोणाला तरी जबाबदारी स्वीकारायची आहे. इथे मात्र बॅटच्या पुढे टाकला चेंडू आणि आलाय तसा फेकून दिलाय. षटकार 7 धाबा आहेत. चाय चाय एक बार जो चाय जवान दाबल कबड्डी धाबा त्या 70 धाबा. 3 षटक संपल्यात. 70 धाबा दाबल कबड्डी पाहायला मिळतात. आणि आपण नक्कीच पाहिलं तर या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक सागर काटकर यांच्या बॅटमधून येत आहे. 14 चेंडू आणि 54 धाब्यांची एक विस्फोटक खेळी सागर काटकर मैदानामध्ये करतात. सुंदर बॅटिंग सागर काटकर यांची पाहायला मिळत आहे. मारुंडी संघाचे आपण नक्कीच पाहिलं, प्रत्येक गोलंदाजासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं करून ठेवलंय. सागर आणि साहिलने मात्र सुंदर बॅटिंग केली. या दोघांना रोखण्याचं काम कोण करणार आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन दत्ता लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. हो, इथे मात्र पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला बार यॉर्कर, दांडी दांडी आणि दांडी गुल. नवीन बॅटर पण पाहतोय प्रसाद केमसे, जो मात्र मैदानामध्ये असणार आहेत. 70 धाबा दापोल कबड्डी 3 षटक संपले. जवळजवळ सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती. साहिलला बाद करण्यामध्ये नक्की पाहिलं दत्ता लांडे यांना यश मिळत आहे. कुठेतरी धाबेंच्या वेगाला कमी करायचा आहे, तो प्रयत्न माझा दत्ता करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट आली आहे. नवीन बॅटर प्रसाद केमसे ऑन स्ट्राईक.
पुन्हा एकदा पाहतोय, मात्र कट करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. शेवटी मात्र या ठिकाणी आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. कमबॅक मात्र करावं लागणार आहे. कमबॅक फार महत्त्वाचा आहे. क्रिकेट या खेळामधली पहा कबाई तुम्ही नक्की जाऊन पाहिलं, कचून जाता कामा नये. कारण पुन्हा संधी तुम्हाला जरूर मिळत आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे. एकदा नक्की चुकी होती, बरोबर चुका सुधारायच्या आहेत. इथे मात्र प्रसाद केमसेने चेंडू उडवलाय आणि लँड केलाय सीमारशी बाहेर. खणखणीत षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा कबरच्या डोक्यावर ना प्रसाद केमसेचा हल्ला. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार, 6 धावा. ब्याऐंशी धावा पलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू सोडून दिला. वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळत आहे. वाईटचं पाहायला गेलं तर 83 धावा पलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सोडून दिला. आता मात्र नो बॉल पंचांनी कळवला. कलपटीच्या बाहेर फी झालेला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र पाहिलं तर नो बॉल, वाईट बॉल आहे. वाईट बॉल नक्कीच कळवतात. पंच मात्र आपण डिसिजन नक्कीच मागे घेताना पाहायला मिळाले. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 84 धावा दाखल कबड्डी. पुन्हा एकदा बॉल बॅट फिरवली जाते आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्ती धावा खर्च केल्या गेल्या. त्यामुळे आता पण दापलकावरती फार उंचीवर नेऊन ठेवलाय. परंतु जेवढ्या कमी रोखता येईल तेवढं रोखण्याचा प्रयत्न मारून जी टीमचा आहे श्रीकांतबाबू भुसुडे स्पोर्ट फाउंडेशन टीमचा असणार आहे. नक्की तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. मॅच जिंकून फायनलला पोहोचायचं आहे. याआधी आपण पाहिलं हे वॉरियर्स टीम नक्की सुंदर खेळ करत फायनलपर्यंत पोहोचली आहे. हा देखील चेंडू आपण पाहिलं, पटका बसला चेंडू हवेत. बाळू लांडे चेंडूच्या खाली आले, टिपतील झेल. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2 आहे. मात्र आपण पाहिलं प्रणव सुतार जो मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. तर या देखील खेळाडू आपण पाहिलं सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असला खेळाडू आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंगच्या जोरावरती देखील अनेक मॅचमध्ये आपल्या संघाला नक्कीच सामना जिंकून देणारे खेळाडू, फिनिशिंग टच देणारे खेळाडू म्हणून प्रणवची ओळख आहे. आज प्रणव नॉन स्ट्राईक एंडला सागर काटकर आहेत. 14 मध्ये 54 बनवल्यात. अंतिम षटक घेऊन अजिंक्य भुसुडे गोंधळेच्या मार्फत याला आहे. पहिला चेंडू, आता मात्र टप्पा थोडासा मागे खेचताना पाहायला मिळतो, परंतु दिशा भरकटली आहे. वाईट बॉल आपण नक्कीच पंचांकडे पाहतोय. रिव्ह्यू नक्कीच गोंधळाची टीमचा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईट नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. 85 धाबाच्या मध्ये पलकावरती आधी आपण पाहिलंय. या मैदानावरती नक्कीच पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं रिओ वॉरियर्स टीम नक्कीच या स्पर्धेत सर्वाधिक धाबा संख्या 101 धावा जी मात्र बनवली होती. तसं देखील कुठेतरी त्या धाबा इथं मात्र त्या धाब्यांचा नक्कीच पाठला करताना नक्कीच पाहायला मिळतात. आणि पंच कवत्यात फेअर डिलिव्हरी या रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो आहे.
पुन्हा एकदा खेचून मारलाय खेचलाय आणि फेकून दिलाय सीमाच्या बाहेर. सागर काटकर इज द मॅन. षटकार सारा बाद. एवढीच आहे 90 धाबा फलकावरती आहे. एक चेंडू जरूर डॉट आला परंतु पुढील चेंडूवरती सागर काटकर यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय. हो इथे बात आपण पाहतोय अपील फार मोठी पंचांकडे नक्कीच पाहायला मिळते आहे. वाईट बॉल आहे. तिसरे बॅटिंग रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. फेर डॉट बॉल पाहायला मिळतोय. सागर काटकर या स्पर्धेमधली वैयक्तिक सर्वाधिक धावा संख्या सागर यांच्या बॅट बनाली 4 धावा आतापर्यंत बनवल्यात. ओहो हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. खोलो टप्प्यात चेंडू चेस इथे मात्र सुरू आहे. चेंडूला चेस केलं जात आहे तोपर्यंत आपण माझं 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होतात. 2 धाब्यांसह पाहिलं तर 92 धाबा दापल कबड्डी. या षटकामध्ये मात्र अजिंक्यने कमबॅक केले. एक षटका जरूर देतोय परंतु नक्कीच चेंडू डॉट टाकण्यामध्ये त्याला यश मिळत आहे. सागर काटकर नक्कीच अंतिम षटकामध्ये मात्र शांत ठेवण्याचं काम अजिंक्य बुसुडे करतोय. पुन्हा एकदा आता मात्र फटका बसला. चेंडू उंची प्राप्त केली आहे. अनिकेत चेंडूच्या खाली आलाय. चुकी झाली आहे. चुका होताना पाहायला मिळतात. 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होतील. 94 धाबा दाबल कबरती आहे. शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी आहे. षटकार खेळून शतक पूर्ण करणार सांघिक की अजिंक्य डॉट चेंडू टाकणार हे मात्र पाहायचं आहे. पहिल्या डावामधला शेवटचा बॉल. डान्सिंग डावून द विकेट आणि पाहतोय शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3 पहिला डाव संपलाय. 94 धाबा दाबल कबरती आहे. 95 धाब्यांचं टार्गेट मात्र श्रीकांत भाऊ बुचुडे स्पोर्ट फाउंडेशन मारून टीम समोर ठेवलं गेलं आहे.